नमस्कार मंडळी, चला तर मग आज बनवूयात आपण भोगीची भाजी. हे काय आहे, सगळा शेंगसोला असतो. वाटाण्याची शेंग घेतो, पावट्याची शेंग आहे, घेवडे आहेत सर्व प्रकारचे, गाजर घातले, त्याच्यामध्ये आपण वांग बटाटा पण घालतो, चाकवत घालतो. शक्य तेवढ्या भाज्या सगळ्याच घालायच्या. कढीपत्ता घेतलाय, टोमॅटो घेतलाय. हे बघा, हे वाटण करायचं आहे आणि हे तिळाचं कूट आहे. हा शेंगदाणे भिजत घातलेत. धुवून अशा प्रकारे या सगळ्या भाज्या घ्यायच्या. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. आता हे वाटण केलेलं आहे. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची थोडीशी घातली, लसूण आणि आलं याचं वाटण केलेलं आहे. आता बघा, कढईमध्ये तेल आपण तापायला ठेवलं आहे. शक्यतो मी कांदा वापरत नाही, कारण ही भाजी संध्याकाळी राहते आणि छान लागते, पण ती खराब होते थंडीच्या दिवसात. आता जिरे टाकले फोडणीमध्ये थोडेसे, मस्त अशी फोडणी तडतडू द्यायची. आता हे बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तुम्हाला, कारण मी आपल्या दुकानामध्ये बसून शूट करते. थोडासा कढीपत्ता टाकायचा. असा कढीपत्ता छान तडतडू द्यायचा. आता हे आपलं वाटण टाकून घ्यायचं. आजच्या दिवशी या भाजीला चव काही वेगळीच असते आणि पूर्ण महाराष्ट्रभर भोगी या दिवशी, भोगी म्हणजे उद्या संक्रांत आहे, तर आज ही भाजी बनते घराघरामध्ये. बघा, हे छान असं भाजून घ्यायचं. आता आपला हा घरचा काळं तिखट आहे, लाल चटणी, घरचा घाटी मसाला आहे हा टाकून घ्यायचा. लाल मिरची पावडर थोडीशी टाकून घेतली. आता पुन्हा एकदा हे छान असं परतून घ्यायचं. अशा प्रकारे बघा, आता हे असं परतून घेतलं की याच्यामध्ये टोमॅटो ऑप्शनल आहे, टाका किंवा नका टाकू, कारण ऑलरेडी याच्यामध्ये बोरं पण शास्त्र असतं की आंबट बोरं पण टाकतात. त्याच्यामुळे 2-3 बोरं टाकलेली असतात. मस्त असं छान लालसर टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आणि आता आपण या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून याच्यात टाकून घ्यायच्या. वांग बटाटा पण चिरून घ्यायचा. शेंगदाणे रात्रीच भिजत ठेवायचे, ते टाकायचे. बघा, एक नंबर लागते अशा प्रकारे ही भाजी, भोगीची भाजी. आणि एका साईडला हे मीठ टाकायचं चवीप्रमाणे. पुन्हा मस्त असं मिक्स करून घ्यायचं. एका साईडला पाणी उकळत ठेवलेलंच आहे मी, तर याच्यामध्ये शक्यतो उकळलेलं पाणीच टाकायचं, म्हणजे छान असा कलर येतो त्या भाजीला. तर बघा, अशा प्रकारे आपण हे सगळ्या भाज्या टाकून घेतल्या त्या मसाल्यामध्ये. वाटण जे आपण केलं होतं त्याच्यामध्ये आता हे गरम पाणी टाकलं आहे मी. पाणी उकळवायला आधीच ठेवायचं एका साईडला आणि असं गरम पाणी टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आता एक बारीक गॅसवर शिजवलीत तर उत्तमच. आणि काळ्या कढईमध्ये शक्यतो ही भाजी मी करते, चवीला एकदम उत्कृष्ट लागते. हे बघा, आता कमीत कमी त्याला 20 मिनटं 30 मिनटं अर्धा तास छान बारीक गॅसवर शिजू द्यायचं, कारण बऱ्याचशा भाज्या असतात आणि शिजायला लागतात त्या. शेंगामध्ये पावटा घेतलेला, घेवडा घेतलेला आहे. आता हे तिळाचं कूट आहे, आजचं वैशिष्ट्य आहे. हे तिळाचं कूटच घालायचं या भाजीमध्ये. साधं कूट शेंगदाण्याचं आहे ते नाही घालायचं. तीळ भाजून घ्यायचे पांढरे आणि त्याचं कूट करून हे असं घालून घ्यायचं या भाजीमध्ये. आणखीन थोडंसं बारीक गॅसवर हे भाजी आटवायची. आणि बघा, थोड्या वेळाने जर ती अर्धा तास 20 मिनटं किंवा अर्धा तास ठेवली तर ही आपली बघा भाजी अशा प्रकारे तयार. भोगीची भाजी तयार झाली. खूप सुगंध सुटलेला आहे. या खायला.